नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई-नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा मित्रांनो, आजच्या घडीची जी सर्वात मोठी अपडेट आहे, तर ही अपडेट तुम्हाला जिल्हा परिषदेच्या ज्या पेंडिंग एक्झाम राहिलेल्या होत्या, ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक, या संदर्भात मी तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती देणार आहे. आणि याची जी मित्रांनो फायनल आपण एक एक्झाम डेट आलेली आहे असं म्हणू शकतो. आणि त्या संदर्भात काय पुरावा आहे आणि कोणत्या बेसिसवर आपण हे सर्व बोलतोय, तर तो पुरावा पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर ऑल द बेस्ट सर्वांसाठी. एक्झाम ही मित्रांनो लवकरच होणार आहे आणि त्या संदर्भात पुरावा पण मी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. बघा, त्याच्यानंतर नेक्स्ट आपला तुमच्या मनात मला माहिती आहे की प्रश्न येईलच की पेसा आणि नॉन पेसा संदर्भात काय निर्णय आहे. तर या पेसा नॉन पेसामध्ये कोणत्या क्षेत्राची एक्झाम होणार आहे त्या संदर्भात पण तुमचे डाऊट असतील तुमच्या मनात. कारण माझे जे काही व्हिडिओज मी बघतो त्याच्यामध्ये तुम्हाला माझ्या ज्या कमेंट्स बॉक्स असतात ना, त्याच्यामध्ये हा प्रश्न पण असतो. तर याचा पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये उत्तर देणार आहे. तर व्हिडिओ जराही स्किप न करता तुम्हाला काय करायचं, संपूर्ण बघायचं आहे. त्याच्यानंतर एक कॉल रेकॉर्डिंग पण ॲज अ प्रूफ तुम्हाला ऐकवेल. ही कॉल रेकॉर्डिंग जरी जुनी असली, याच्या आधी पण आय थिंक ही 4-5 दिवसाआधीची कॉल रेकॉर्डिंग आहे, तेव्हा पण व्हायरल झाली होती. तर आपण ती कॉल रेकॉर्डिंग आपल्या टेलिग्राम ग्रुपवर तेव्हा पण टाकली होती. पण आता तुम्हाला याच्यासाठी ऐकवत आहे की याच्यामध्ये तुम्हाला पेसा संदर्भात पण जे काही तुमचे डाऊट्स आहेत ते क्लिअर होतील. तर आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला थोडंसं मोटिवेशन मिळावं म्हणून ती कॉल रेकॉर्डिंग पण मी तुम्हाला ऐकवून देईन. त्याच्यानंतर सरळ सेवा एक्झाम डेट, ही जी एक्झाम डेट आहे, कोणती एक्झाम डेट आहे, कधीपासून एक्झाम सुरू होईल, ही संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत स्टेप बाय स्टेप. तर सर्व विद्यार्थ्यांनी तयारीत राहायचं आहे. शेवटी ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक जे विद्यार्थी तयारी करतात आणि वाट बघतायत त्यांच्यासाठी खूप चांगली गुड न्यूज आहे. एक्झाम ही मित्रांनो आता होणार आहे 100%. तर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. त्याच्यानंतर जर चॅनलवरती तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही डाऊट असतील तर तुम्हाला काय करायचं, कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा. सोबतच व्हिडिओ लाईक आणि शेअर करत चला. तर आता बघा, आपण एक आता माहिती कव्हर करूया. तर बघा मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक याची जी आपली एक्झाम आहे, सध्यापर्यंत याचं कुठलाही वेळापत्रक जाहीर झालेलं नव्हतं. आणि येत्या 2 ते 3 मागील 2 ते 3 दिवसापासून नेहमी आता आपण काय म्हणतो, पेपरमध्ये पण याची न्यूज 2 दिवसाआड 3 दिवसाआड आता येत आहे. तर याच्यामुळे पण आता थोडासा ग्रामविकास विभागावरती पण प्रेशर आलेला आहे. आणि त्यांनी आता जवळपास आता ही एक्झाम डेट मी जे सांगेल आता एक्झाम डेट ते फायनल झालेली आहे. ही एक्झाम डेट ऑलरेडी आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती पण टाकलेली आहे. जर या ग्रुपवर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळेल. त्या लिंकवरून तुम्ही माझ्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा. जे काही रेग्युलर अपडेट्स असतात ते आपण टाकत असतो. तर आता चला, तर ही बघा मित्रांनो, याच्यामध्ये काय म्हणतं आहे, स्पर्धा परीक्षा समन्वय समितीची शासनाकडे मागणी आहे की लवकरात लवकर वेळापत्रक जाहीर करा. तर याच्यामध्ये बघा, ग्रामसेवक आरोग्यसेवकाच्या परीक्षांना जून नंतरचा मुहूर्त मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल 4 जून रोजी हाती येतील. त्यानंतर संबंधित पदांच्या परीक्षा प्रक्रियेला वेग येईल. मागील काही महिन्यांपासून भरती प्रक्रिया सुरू आहे. अर्ज भरून 4 महिने लोटले आहेत, परंतु परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आली नाही. त्यामुळे परीक्षा केव्हा होतील या विचाराने ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे. तर ही खरी न्यूज आहे मित्रांनो. पण आता काय होत आहे, आपला महाराष्ट्रातील टप्पा आता संपलेला आहे आजच्याने. आणि 4 जूनला लोकसभा निवडणुकीचे निकाल येणार आहेत. तर हे सर्व झालं की आपल्याला नेक्स्ट मंथमध्ये जून महिन्यामध्ये तुमचे आरोग्यसेवक आणि ग्रामसेवकची एक्झाम ही 100% होणार आहे. आणि याच्याबद्दल ही माहिती आपण ऑलरेडी माझ्या टेलिग्राम ग्रुपला कालच टाकली होती. आणि त्याच्यावरती पण तुमचे बरेचसे कमेंट्स आले होते. तिथे पण मी संपूर्ण तुम्हाला तुमच्या कमेंटचे उत्तर तिथेच दिलेले आहे. तर जे कॅन्डिडेट्स आता नवीन आहेत, फक्त यूट्यूबच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे, या संदर्भात मी आता हा व्हिडिओ बनवला. त्याच्यानंतर तुम्हाला प्रूफ पण दाखवून देईल आणि ती कॉल रेकॉर्डिंग पण ऐकून देईल. ओके, तर बघा, आणि तुम्हाला एक व्हिडिओच्या आपण इन बिटवीन एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो. या प्रश्नाचं पण उत्तर द्यायचं आहे की जीवाणूशास्त्राचे जनक कोणाला म्हटले जाते. तर याचं उत्तर तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये येऊन तुम्ही उत्तर तुमचं द्या. कारण हे आरोग्यसेवकसाठी अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर हा अभ्यासक्रम पण आहे. अभ्यासक्रम पण मी तुम्हाला दाखवून देतो. बघा, जे विद्यार्थी आरोग्यसेवकची आता एक्झाम देणार आहेत येणाऱ्या म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये, बघा पुढच्या महिन्यामध्ये 10 जूनपासून तुमची एक्झाम सुरू होणार आहे. या संदर्भात आता तुम्ही कुठलाही मनात शंका ठेवू नका. कारण ती एक कॉल रेकॉर्डिंग जी जुनी व्हायरल झाली होती 4 ते 5 दिवसाआधी, त्याला पण ॲज अ प्रूफ तुम्ही कन्सिडर करा. आणि आता मी तुम्हाला एक ट्विट पण दाखवतो. तेव्हा ट्विटच्या माध्यमातून पण तुम्हाला ते क्लिअर होऊन जाईल. तर बघा मित्रांनो, आरोग्यसेवकचा एकदा तुम्हाला फक्त रिमाइंडर म्हणून मी तुम्हाला आता इथे
सिलेबस पण दाखवून देतो. तर इथे सिलेबस बघा, आरोग्यसेवक पुरुषसाठी जो तुमचा टेक्निकल आहे 40 प्रश्न 80 मार्क, त्याचा सिलेबस हा असणार आहे. एकदा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा याला तुम्ही स्क्रीनशॉट काढून तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा. त्याच्यानंतर ग्रामसेवक जी एक्झाम बाकी त्याचा पण तुम्हाला दाखवून देतो. तर बघा, हे ग्रामसेवकसाठी कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठी मराठी, बौद्धिक चाचणी, इंग्लिश, सामान्य ज्ञान आणि तुमच्या कृषीविषयक जे काही प्रश्न आहेत हे सर्व तुम्हाला इथे बघायला मिळतील. तर याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा. ज्या विद्यार्थ्यांकडे सिलेबस नाही, तुम्हाला खूप म्हणजे येणाऱ्या काही दिवसामध्ये जेव्हा एक्झाम होईल तर तुमच्याजवळ हा सिलेबस तुमच्या मोबाईलमध्ये असला पाहिजे. तर हीच झाली. आणि बघा, जे मी तुम्हाला दाखवत होतो, तर हा जो ट्वीट आहे याचा स्क्रीनशॉट मी तो आपल्या टेलिग्राम ग्रुपवर ऑलरेडी शेअर केलेला आहे. आणि त्याच्यानंतरच बऱ्याचशा ग्रुपमध्ये पण ही न्यूज व्हायरल झाली. आणि हा स्क्रीनशॉट शेअर करण्याआधीच किंवा हे बघा, सुभाष शेळके सरांचा हा ट्वीट आहे. आणि हे ट्वीट येण्याआधीच आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती पण मी तुम्हाला घेऊन चालतो. तर या टेलिग्राम ग्रुपवरती पण मी ही आधीच माहिती टाकलेली होती. तर बघा, कन्फर्म झालेलं आहे की जिल्हा परिषद सरळसेवा भरती 2023 उर्वरित जे काही राहिलेले पदे आहेत, पदांची एक्झाम आहे ती 10 जूनपासून सुरुवात होणार आहे. आणि मग त्याच्यानंतर हाच मेसेज सगळीकडे बऱ्याचशा टेलिग्राम ग्रुपवरती पण व्हायरल झालेला आहे. पण ही माहिती आपण सर्वात आधी आपल्या या टेलिग्राम ग्रुपवरती टाकली होती. त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता सुभाष शेळके सरांचा पण ट्वीट आहे. आणि याला तुम्ही 100% काय म्हणतो, एकदम ऑथेंटिक समजा. कारण तुम्हाला माहीत आहे सुभाष शेळके सरांनी जेव्हा पण याच्या आधी पण तुम्हाला माहीत आहे की अंगणवाडी परिवीक्षिका, ओके, अंगणवाडी परिवीक्षिकेची जेव्हा एक्झाम डेट येत नव्हती तेव्हा पण यांनी ट्विट करून सर्वात आधी यांनीच माहिती दिली होती. आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की लगेच याची एक्झाम झालेली होती. तोपर्यंत कुठल्याही टेलिग्रामवरती किंवा कुणाला पण कोणत्याही टेलिग्राम ग्रुपच्या ॲडमिनला ही न्यूज माहीत नव्हती. आणि यूट्यूबवरती पण काहीच हालचाल कोणतीच न्यूज नव्हती. पण जेव्हा यांनी ती न्यूज टाकली त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की लगेच 7 दिवसामध्ये त्याची प्रोसेस पण सुरू झाली होती आणि लगेच तुमची एक्झाम झालेली होती. तर हे आरोग्य परिवीक्षक ही जी एक्झाम झाली त्याच्याबद्दल मी बोलत आहे. तर आता या सरांनी आपल्याला इथे कन्फर्म डेट दिलेली आहे. 10 जूनपासून तुमची सुरुवात होत आहे मित्रांनो. कुठल्याही तुम्ही संभ्रमात राहू नका की एक्झाम होणार की नाही होणार. आणि पेसा नॉन पेसा क्षेत्रात ते पण आपण माहिती कव्हर करणार आहोत. आणि तुमचे डाऊट्स येतील आता की एक्झाम आपली हॉल तिकीट कधी येईल. तर बघा मित्रांनो, काळजीपूर्वक ऐका की IBPS जी आहे ते आपला वेळापत्रक कधीच देत नाही. आपल्याला माहीत आहे की आता इतकी आपली ZPची एक्झाम झाली, पण जे आता शेवटच्या ज्या एक्झाम होत्या जसं आरोग्य परिवीक्षिका यांचं पण त्यांनी आपल्याला वेळापत्रक दिलेलं नव्हतं. डायरेक्ट हॉल तिकीट आली. आणि हॉल तिकीट पण तुम्हाला माहिती आहे की 7 डेज बिफोर नाही आली. तर जेव्हा एक्झाम होती आणि एक्झामच्या अगदी 4 ते 5 दिवसाआधीच फक्त हॉल तिकीट आलेली होती. किंवा तुम्ही 3 ते 4 पण दिवस म्हटले ना ते पण चालेल. तर 3 ते 4 दिवसाआधी याची हॉल तिकीट आली होती. तर त्याच्यामुळे तुम्ही असं विचार करू नका की 10 जूनला आहे तर सर हॉल तिकीट नाही आली, 1 जूनला यायला पाहिजे म्हणजे किंवा 4 जूनला यायला पाहिजे. तर IBPS काय करतं, लगेच 4 ते 5 दिवसाआधी हॉल तिकीट देऊन देते. तर त्याच्यामुळे तुम्ही संभ्रमात राहू नका की एक्झाम होणार की नाही होणार. पण ज्यांना डाऊट आहे त्यांनी म्हणजे या न्यूजला म्हणजे इग्नोर करू शकता. पण ज्या विद्यार्थ्यांना 100% माहिती आहे, जे प्रॉपर स्टडी करतात आणि स्पर्धा परीक्षेवरती संपूर्ण घडामोडीवरती लक्ष ठेवून आहेत, त्यांना माहिती आहे की IBPSची प्रोसेस काय असते. तर ही संपूर्ण झाली माहिती. आणि तर रेकॉर्डिंग तुम्हाला ऐकवून देतो. रेकॉर्डिंग आधी तुम्ही बऱ्याच टेलिग्राम ग्रुपवरती पण ऐकली असेल, पण आता तुम्हाला एक मोटिवेशन म्हणून ही रेकॉर्डिंग पण ऐकवून देतो. आता चला, ही टेलिग्राम ग्रुपवरती टाकलेली होती मी माझ्या, पण आता तुम्हाला परत एकदा मी ही रेकॉर्डिंग ऐकवून देतो. तर ही रेकॉर्डिंग तुम्ही काळजीपूर्वक ऐका. त्याच्यानंतर आपण मग हा व्हिडिओ आपण क्लोज करू. तर ही रेकॉर्डिंग ऐका मित्रांनो, आता मी प्ले करतो. एक सेकंड. काय बोला ना, तुम्ही सांगत होता तुमच्याकडे फोन करता. विषय असा आहे की आपल्याला माहित आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये पेसा क्षेत्रातल्या पेशासाठी भरतीसाठी स्थगिती आहे. नसेल तर आपण ती जे विभाग आहे त्यांची माहिती घ्या. बरोबर आहे. मला काय म्हणायचं आहे का, आता ते झालं पेसाचं, आता नॉन पेसाची परीक्षा घ्यायला काही हरकत नाही ना. नाही ना, काहीच नाही, घेतोच ना आम्ही. मग तेच ना, ते कधी होणार आहे हे आमचा प्रश्न आहे. 10 तारखेपासून नॉन पेसा ज्या क्षेत्रामध्ये जिल्ह्याचा आहे त्या जिल्ह्यामधल्या परीक्षा होतात 10 तारखेपासून. अच्छा, ते नक्की घ्या. बाकी काय नाही विषय की मुलं आमच्या पैसे रडत येतात अक्षरशः. त्यांना आम्ही सांगायचं का हे आम्हाला प्रश्न पडला. 100% आमच्याकडे आपले जसे फोन येतात ना, आम्हाला जर
तुम्ही कसं आहे तसं आम्ही आहे ना. आम्हाला कसं होतंय, आम्ही एक साहेब आम्ही तर प्रमुख आहोत ना, ठीक आहे. तुम्ही एक स्वयंसेवक संस्था म्हणून काम करतायत. आमच्याकडे तर दर सेकंदाला मुलांचे फोन, आम्ही तेच सांगतो की 10 जूनपासून आम्ही परीक्षेचं शेड्यूल लावलं. आणि आम्ही हे सांगतो की जिल्हा परिषदेमधल्या 30 केडर आहेत, 30 संवर्गापैकी जवळजवळ 27 संवर्गाच्या परीक्षाहून निकाल लागलेले आहेत. अच्छा, आता हे 3 केडर राहिलेले ना थोडेच राहील. 90% परीक्षा होऊनच गेलेत ना, 10% फक्त राहिलेले आहेत. याच्यात संख्या जास्त आहे मुलांची, एवढं तेच ना, फॉर्म जास्त आलेले आहेत. पण ते एवढं करतो. चालेल, तेवढं घेऊन टाका. ठीक आहे, हा, थँक्यू. काय तर बघा मित्रांनो, तुम्ही आता एक कॉल रेकॉर्डिंग पण ऐकली आहे. ही रेकॉर्डिंग आपण टेलिग्रामवर ऑलरेडी टाकलेली होती, पण आता तुम्हाला फक्त कन्फर्मेशन म्हणून ही रेकॉर्डिंग ऐकवली. तर बघा, फॉर्म जास्त आले त्याच्यामुळे तुमची एक्झाम व्हायला थोडासा उशीर होत आहे. पण यांनी पण सांगितलं आहे कॉलमध्ये की 10 जून नंतर तुमची एक्झाम 100% होणार आहे. तर आधी पेसा क्षेत्रातील एक्झाम होणार आहे. इथं बघा नॉन पेसा संदर्भात. तर नॉन पेसाची एक्झाम 10 जून नंतर 100% सुरू होईल. आणि पेसा संदर्भात जशी काही माहिती मिळाली, पेसा भरतीबद्दल काय अपडेट आहे पेशा क्षेत्रातील, तर तशी काही अपडेट मिळाली ती पण मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकून देईल. तर तुम्हाला काय करायचं आहे, अपडेटेड राहायचं आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉर रेग्युलर अपडेट्स. आणि जे काही तुमचे डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.